या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, SS बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे SS बलदेवा हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. मध्ये अडकली होती ना, त्या ठिकाणी ते लोकांना ठेवण्याचा काहीच अर्थ नव्हता, म्हणून आम्ही त्यांना पटकन सुलतानपूर राहुल नगरला पाठवला. टीमला कुठे पाठवायचं एक मोठा मतलब एक्सरसाइज होता. कारण तुम्ही समजू शकता की 40 एकूण 50 ठिकाणी कुठे 8 लोक अडकले आहेत, कुठे 250 लोक अडकले आहेत, एक ठिकाणी 350 लोक अडकले होते. दोन माणस सीना कोडेगाव मध्ये मोहोळमध्ये ते झाडवर अडकले होते रात्रभर. केवडमध्ये एक म्हातारे माणूस 16 तास झाडावर अडकले होते. तर आणि सिच्युएशन बहुत डायनामिक होत आहे. आता वाटते की म्हणजे हा या गावामध्ये एवढा धोका नाही आहे. 2 तासात तहसीलदारचे कॉल येणार की मेसेज इथे आपल्याला आता टीम पाठवावी लागेल, पाणी जास्त खूप वेगाने वाढत आहे. तरी सुद्धा सगळे एक्सरसाइज करून 4521 लोकांना आम्ही बाहेर काढू शकतो. त्यापैकी मला वाटतं त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त लोकांना मी बोटीने बाहेर काढतो. बरोबर, तुमच्या जवळपास बाकी 2000 लोकांना मी पायी काढलं, पण पाण्यातून त्यांना बाहेर काढलं. एकही मृत्यू झाला नाही. यामध्ये एक मी स्पष्टता देतो, टोटल सितंबरमध्ये 8 लोकांची मृत्यू आमच्या जिल्ह्यामध्ये झाली. त्यामध्ये सांगोलामध्ये 4 लोक होते. त्यामध्ये एक मला वाटतं की वीज पडून त्यांची मृत्यू झाली. बाकी 3 लोक स्वतः ओढामध्ये गेले होते कपडा धुण्यासाठी आणि तिथे जाऊन मृत्यू झाली. पण पूर आला आणि कोणाला वाहून गेला असा कुठेही जिल्ह्यामध्ये झाला नाही. मोहोळमध्ये एक टीचर होते, ते स्वतः ओढाकडे गेले आणि त्यानंतर ते मिसिंग झाले होते. कुणाला कल्पना नव्हती की ते कुठे गेले. नंतर ते लोकांनी सांगितलं ते ओढाकडे गेले होते आणि तिथे त्याची मृत्यू झाली पाणीमध्ये पडून. पण पूर येऊन कोणाला वाहून गेला एकही मृत्यू अशी झाली नाही. 4521 लोकांना मी बाहेर काढला. तर कुठल्याही आपत्तीमध्ये जे 3 फेजेस असतात. पहिला तुमचा बचाव कार्य असते. 31 तारीख पासून 24 तारीख पर्यंत तो बचाव कार्य झाला. 24 तारीखला दुपारी मला वाटते की आर्मीने सुलतानपूर राहुल नगरतून 267 लोकांना बोटीने काढला आणि 24 तारीख संध्याकाळी बचाव कार्य संपलं होतं. आपत्तीमध्ये बचाव कार्य संपल्यानंतर जे नेक्स्ट फेज असतो, पुढचा फेज असतो तो राहत कार्याचे. त्यामध्ये लोकांना शेल्टर होम मध्ये, कारण ज्याला तुम्ही काढला ते सगळे लोकांना तुम्ही शेल्टर होम मध्ये ठेवलं आहे. मॅक्सिमम आमचे 120 शेल्टर होम सुरू होते. 13,858 लोक शेल्टर होम मध्ये होते. त्यांना मी 2 वेळी पॅक लंच आणि डिनर दिला. बरोबर, पाणीचे टँकर, ज्या ठिकाणी टॉयलेट कमी होते त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स आम्ही पाठवला. बरोबर, मेडिकल टीम, आरोग्य किट, मेडिसिन किट, बाकी नोडल अधिकारी, कोतवाल, ग्रामसेवक सगळे लोक शेल्टर होममध्ये तैनात होते. आणि बऱ्यापैकी जे आम्हाला फीडबॅक मिळाला लोकांकडून जेव्हा आम्ही फीडबॅक देतो, शेल्टर होममध्ये खूप चांगली सोयीसुविधा जेवढ्या शक्य होते त्या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेला होता. राहत कार्यामध्ये एक शेल्टर होम झाला. दुसरा तुमच्या जेवणच्या जेवणसाठी एक अक्षय पात्र फाउंडेशन म्हणून आम्ही हे केलं होतं. यामध्ये एक गोष्ट आहे की शेल्टर होम मध्ये आम्ही स्वतः देत होतो. पण बरेच लोक शेल्टर होम मध्ये 6 तास एक दिवस राहिले, 6 तास 10 तास एक दिवस राहिले आणि त्यानंतर ते गावात परत येत होते. काही लोकांना जेवणचा प्रॉब्लेम होत होता. कारण बाकी 90% काय असते की लोक स्वतः जे नातेवाईक आहेत ज्यांच्या घरात पाणी शिरला नाही आहे ते स्वतः त्यांना जीवन देत होते. तरी सुद्धा ज्यांना त्रास होत होता त्यासाठी अक्षय पात्र म्हणून एक खूप मोठा फाउंडेशन आहे. ते बंगळुरूमध्ये प्रत्येक दिवस जवळपास 24 ते 25 लाख लोकांना गरम ताज्या आजार शिबिरचे मोफतमध्ये देतात. खूप एकदम मोठा संस्था आहे, खूप मोठी संस्था आहे. त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. आम्ही सांगितलं की तुम्ही माडामध्ये किमान 5000 लोकांना लंच आणि 5000 लोकांना डिनर द्या, गरम ताज्या आहार त्यांचे गावात. शेल्टर मध्ये तर आम्ही देत आहोत पॅक फूड लंच आणि डिनर, हे लोकांना तुम्ही गावात द्या. त्याप्रमाणे त्यांनी मला वाटते की 1-2 तासात किचन त्यांनी सेटअप केला माडामध्ये आणि 5000 लोकांना प्रतिदिवस त्यांनी लंच आणि डिनर दिला. त्यानंतर त्यांनी सोलापूर सिटीमध्ये, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि मंगरूळ हे 4 तालुक्यांसाठी पण त्यांनी सोलापूर सिटीमध्ये किचन सेटअप केलं होतं. त्यांची क्षमता 10,000 लोकांची होती, पण 4,500 लोकांची आवश्यकता झाली, तो पण 2-3 दिवसासाठी, त्यापेक्षा जास्त. तुमचा मोठा जे प्रश्न राहत कार्याचा जे फेज आहे ना, त्यामध्ये शेल्टर होम झाला, लोकांचे जेवण झाला. त्यानंतर तुमचा मोठा जे प्रश्न चाराचा होता.
कारण जनावरचा चारा संपला होता. तर जीवनच्या कसं आहे की प्रॅक्टिकली स्पीकिंग कोणी भुके मरणार नाही, बरोबर ना, कारण लोक स्वतः त्यांना त्यांच्या घरी जेवण देणारच होते. चाराचा खूप मोठा एक प्रश्न होता. त्यासाठी 24 तारीखला रात्री जेव्हा बचाव कार्य संपला त्याच रात्रीपासून आम्ही प्रत्येक कलेक्टरला छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली पुणे सगळे कलेक्टर्सला आम्ही कॉल केला की तुमच्याकडे मूळ घासचे सप्लायर आहेत का. मूळ घासचे सप्लायर आम्ही लोकेट केला, त्यांच्याशी बोललो. मूळ घासचा जे शासकीय रेट आहे तो 6.5 रुपये किलो असते प्रति किलो. 6.5 रुपये प्रति किलो म्हणजे मूळ घास सगळे तयार होते. त्यांची आम्ही यादी तयार केली, त्यांच्याशी मी स्वतः बोललो. आता मूळ घास सुरुवातीमध्ये काय होत होता की 5 टन 10 टन, माझ्याकडे 10 टन आहे, माझ्याकडे 15 टन, म्हणजे खूपच कमी प्रमाणात त्यांच्याकडे होतो. 25 तारीख सकाळीपर्यंत आम्हाला रात्रभर आम्ही तिथे कॉल केला. 25 तारीख सकाळीपर्यंत आम्हाला मोठे जे मूळ घास सप्लायर होते त्यांच्याकडे मोठे साठवले, त्यांच्या लोकेशन आम्ही लोकेट करू शकतो, त्यांच्याशी आम्ही बोललो. दुसरं त्यामध्ये एक आव्हान होता की आता मूळ घास तुम्ही लोकेट केलं आहे, पण तिथून मूळ घास आणायचे कसा, कारण 6.5 रुपये किलो जे रेट आहे ना त्यामध्ये तो माणूस ट्रान्सपोर्टेशन नाही करणार. ट्रान्सपोर्टेशनसाठी आम्ही पीडीएसचा ट्रक आम्ही वापर केला. त्यामध्ये अखेर एक बारीक गोष्ट आहे पण महत्वपूर्ण आहे. जे पीडीएसचे आमचे हमाल असतात, जे गहू आणि तांदूळचे बोरी लोड करतात, त्यांची सवय असते 50 किलोच्या ते बोरी असतात. तुमच्या मूळ घासच्या जे तुमच्या वजन असते ना बोरीचे, तर 80 ते 100 किलो ते तयारच नव्हते ते लोडिंग करण्यासाठी. आम्ही प्रयत्न केला की त्या ठिकाणी मतलब जिथे लोडिंग होत होतं छत्रपती संभाजीनगर, इंदापूर, दुबई जिथे जिथे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी क्रेनचा प्रबंध पण आम्ही केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रेन पण आम्हाला मिळाला. पण क्रेनच्या काय आहे की जेव्हा मतलब एक बारीक गोष्ट आहे पण किती प्रॅक्टिकल येत होते त्यामध्ये मी सांगतो. आता क्रेन जब अपना हुक मारता है ना उसमें तो प्लास्टिक उसका फट जाता है और मूल घास खराब हो जाता है. क्रीम भी आपका वो हमाली को करना पड़ता था. हमारा आम्ही जास्त पैसे मोठे राम रेड्डी साहेबांनी खूप मदत केली. त्यांनी हमालचे जे एक्स्ट्रा पैसे आहेत त्यांनी स्वतःच्या खिशातून त्यांनी दिली. अजून त्या हमालचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर अजून काय प्रॉब्लेम होता की जर पीडीएसचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना आम्ही देत असतो 137 रुपया प्रति क्विंटल, बरोबर. तुमच्या ज्या पीडीएसच्या गहू आणि तांदूळ असते ना त्यामध्ये एक ट्रकमध्ये 30 टन लोड होत असते, 30 टन. तर त्याप्रमाणे त्याला पैसे मिळते. पण मूळ घास पण 18 ते 20 टन येतो त्यामध्ये, तर त्याला पैसे कमी मिळणार कारण त्याला प्रति क्विंटल प्रमाणे पैसे मिळते 137 रुपये प्रति क्विंटल. पण पेट्रोल डिझेल ड्रायव्हरच्या खर्चा तेवढेच आहे. त्याला प्रत्येक ट्रिपवर ना 20-25 हजार छत्रपती संभाजीनगर पासून आणण्यासाठी 20-25 हजारचं नुकसान होतो. अगेन आम्ही जे राम रेड्डी साहेब आहेत त्यांना आम्ही विनंती केली, त्याने जे टॉपअप आहे बरेच लोकांना तर माहीत नाही की त्यांनी किती मदत केली आहे, पण खरंच खूप क्रिटिकल मदत होती त्यावेळी. हा ना, म्हणजे टॉपअप जे त्याला लॉस होत होता तो राम रेड्डी साहेबांनी स्वतः ते पैसे दिले. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण ट्रान्सपोर्टेशनमध्ये आता चारा तुमच्याकडे ट्रेसिंगमध्ये आला, आता तुम्हाला गावमध्ये वाटप करायचे, ते तुमचे ट्रक तर जाऊ शकणार नाही, एवढा मोठे रोड नाही आहे. छोटे हाती छोटे जे टेम्पो असतो ना त्याच्या आम्ही हे केला. त्यामध्ये पण पुन्हा प्रॉब्लेम आला. छोटा हाती छोट्या टेम्पोमध्ये जेव्हा तुम्ही मूळ घास लोड करून ज्या तुम्ही 6 ते 7 तास त्याला शोधला ना उसका टायर फट जाता है लोडी लोक. तर तुम्ही तत्काळ त्याला लोड करा, गावपर्यंत पाठवा आणि परत घेऊन या. 2-3-4-5 तासपेक्षा जास्त यामध्ये गेला तर तुमच्या टायर असला बहुत टायर फटणे सुरू होते. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बारीक गोष्ट आहे पण बहुत सारे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतात. त्याला चारा तुमच्या गावपर्यंत गेल्यानंतर तिथे चारा वाटप समिती आम्ही गडे केली होती, पण एवढा जास्त गोंधळ झाला प्रत्येक ठिकाणी. ज्यांना जनावर आहे किंवा नाही आहे सगळ्या लोकांनी चारा घ्यायला सुरू केलं. त्या ठिकाणी आम्ही पोलीस होमगार्डची मदत घेऊन तिथे वाटप केला. 3-4 दिवस नंतर जे लोक खरंच मतलब ज्यांना आवश्यकता होती पण त्यांना चारा मिळाला नाही ते लोकांना आम्ही तालुका लेवलवर बोललेला आणि तिथे आम्ही त्यांना चारा दिला. 3-4 ठिकाणी माडामध्ये मोहोळमध्ये असा पण झाला की ज्या गावासाठी तो गाडी जात होता बीचमध्ये जे गाव होतात ते लोकांनी गाडीला थांबवून चारा उतरून घेतला. खूप मतलब प्रॅक्टिकल प्रॉब्लेम खूप होते. कारण बघा चारा टंचाई प्रत्येक मतलब 2019 मध्ये पण आमच्या जिल्ह्यामध्ये झाला होता. पण दुष्काळमध्ये जी चारा टंचाई असते ना त्यासाठी तुम्हाला 1-1.5 महिना वेळ असते.
आता येणार आहे, पाऊस नाही पडत आहे, तुम्ही सगळे तयारी करू शकता. यामध्ये 24 तारीखला बचाव कार्य संपला, 26 तारीखपर्यंत आम्ही 4 तिथे गावामध्ये पोहोचून गेलो हा ना. तर हे 2 दिवसात ते सगळे करणे थोडा अवघड होता, पण तो एक झाला. राहत काळामध्ये नंतर तुमचे पंचनामेचा विषय होता. जवळपास 15,000 लोकांचे घरात पाणी शिरला होता. त्यांचे आम्ही पंचनामा केला. त्यांचे 10,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये गेले. जे मोठे उद्योगपती होते, स्वयंसेवी संस्था होते, तुमचे साखर कारखाने, सहकारी बँक, त्यांच्यासोबत बैठक घेऊन जेवढे मतलब राशन किट आणि जे पण मदत येत होता त्यासाठी जिल्हास्तरीय कक्ष आणि मदत कक्ष आणि तालुकास्तरीय मदत कक्ष आम्ही स्थापित केली. त्यांच्या मार्फत आम्ही वाटप नाही केलं. त्यांना फक्त सांगितलं की जे तुम्हाला वाटप करायचे आम्हाला सांगा, आम्ही सांगा की कुठल्या गावामध्ये आतापर्यंत मदत पोहोचला नाही आहे, त्या ठिकाणी तुम्ही थोडा प्राधान्य द्या. पण 27 तारीखपर्यंत सगळे जे स्वयंभावी संस्था जे सेवाभावी संस्था होते ना ते पण ऍक्टिव्ह झालेले होते. त्यामुळे थोडा आमच्यावर थोडा प्रशासनावर ताण कमी झाला. त्यानंतर तिसरा फेज आहे ते पुनर्वसनचा फेज असते कुठल्या आपत्तीमध्ये. त्यामध्ये शेती पिकांचे जे पंचनामे आहेत ते आता आमचे संपले आहेत. काही ठिकाणी ज्या ठिकाणी अशी तक्रार आहे की घेण्यात आलेले नाही ते संध्याकाळीपर्यंत आम्ही अहवाल पाठवतो. पण अहवालकडे जे प्रस्ताव आहे शेती पिकांचे किती नुकसान झालेले आहे ते आम्ही परवा पाठवला होता. 867 कोटीच्या एकूण नुकसान आम्ही पाठवलं आहे. जवळपास 6,04,000 हेक्टर आणि जे शिल्लक राहिलेले असतील त्यांना संध्याकाळीपर्यंत आम्ही पाठवतो. ज्यांचे माती खरवून गेली आहे आणि शेती खरवून गेली आहे तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण माडामध्ये तुमच्या केवळ, निमगाव, महेशवाडी, तांदूळवाडी सगळे जे बेल्ट आहेत, गारपड, सुलतानपूर, मोहोळमध्ये काही ठिकाणी, गरमाडामध्ये सांगोबा, तुमच्या बिटरगाव, तरटगाव या ठिकाणी तुमची माती आणि शेती पण मोठ्या प्रमाणात खरवून गेली आहे. आता तो शेतीला पुनर्जीवित करणे तो एक चॅलेंज आहे. आता सुदैवाने शासनाने जवळपास 3 लाख रुपये प्रति हेक्टरचा जो दिला आहे त्यामध्ये त्यांना पैसे देणार आणि गाडमुख धरण, गाडी शिवार आहे, तुमच्या पाणलोट विकास कार्यक्रम आहे, मनरेगाचे पैसे आहे, ते सगळे मिळून आणि ज्या जे शेतकरी आहे ज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, माती आणि शेती करून गेल्यामुळे त्यांची लाईन लिस्टिंग आम्ही केली आहे. आता शेतीच्या पिकांचे पंचनाम्याने पैसे दिल्यानंतर त्यावर आम्ही भर देऊ. त्याची लाईन लिस्टिंग ऑलरेडी आमच्या सुरू आहे. त्या ठिकाणी 3 लाख रुपये हेक्टरची शासनाने दिली आणि गाडमुख धरण, गाडी सगळे कार्यक्रमाचे समन्वय करून कशा त्यांच्या मदत करता येईल, गाड कसा त्यांच्या शेतात पसरता येईल त्यावर आमची एक्सरसाइज सुरू होईल. काही शेतकरी आहे ज्यांच्या 20-20, 25-25 फूटच्या गड्डे पडले, खूप मोठा मतलब नुकसान झाले, ते शेती गाड भरून होणार नाही. खूप ठराविक शेतकरी आहेत, जास्त संख्या नाही आहे त्यांची, पण त्यांच्यासाठी पुनर्वसनमध्ये काय करता येईल, कायदा शासनाने काय सांगतो त्यासाठी व्याजगट आम्ही गठीत केली आहे. व्याजगट पण पूर्ण व्याजगटची टीम आहे, ते सगळे शेतीचे पिकाचे पण नुकसानमध्येच व्यस्त आहे. त्यांच्याकडे अहवाल आल्यानंतर त्यांच्यासाठी काय करता येईल, शासनाकडून काय मदत लागतं त्यावर आपण काम करतो. हे 3 फेजेस होते: बचाव कार्य, राहत कार्य आणि शेवटी तुमचं पुनर्वसन कार्य जो आताही सुरू होतं. सर, आतापर्यंत एक्झॅक्टली मदत किती लोकांना मिळाली, म्हणजे आपण जे अहवाल पाठवतो त्यानुसार काय मदत यायला तुमच्या 2 प्रकारच्या मदत असतात. एक तुमचे 10,000 रुपये जे ज्यांचे घरात पाणी गेलं 15,000 त्यांचे बरेच 90% लोकांचे अकाउंटमध्ये पैसे गेले आहेत. ज्यांचे अकाउंट नंबर आहे IFSC कोड त्यांनी चुकीचे दिले ना तो त्या आपण डिवाइस करून त्यांच्याकडून घेऊन तो आपण पाठवतो. तर त्याचे मुख्य विषय आहे तर त्याच्या शेतीचे पिकांचे नुकसानबद्दल आहे. त्यामध्ये प्रोसिजर कसं असते की आम्ही तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारीकडून जिल्हाधिकारीकडे ते अहवाल सादर करतात. तो अहवाल मी शासनाला पाठवला होता परवा. आता त्यामध्ये जसं मी सांगितलं 867 कोटी आणि 6,04,000 हेक्टरच्या नुकसान हे जे आहेत बघा आहेत पडतील सगळे पकडून आणि त्याच्या GR कदाचित आज संध्याकाळी निघेल. त्याचे एक GR निघते की जे शासन जिल्हाधिकारी अहवाल पाठवलाय तो आपण मान्य करतो आणि एवढा कोटी रुपये आम्ही सोलापूरसाठी आम्ही हे करतो, मान्य करून हे करतो. आता पॅरलली जे शेतकरी आहेत त्यांचे लाईन लिस्टिंग तहसील लेवलवर सुरू आहे. ते यादी त्यांनी तयार करून ठेवली आहे. 3 तारखेला सुरू, माडा, मोहोळ आणि करमाडा सुरू. बाकी लोकांची यादी तयार आहे. माडा, मोहोळ, करमाडामध्ये ज्या शेतकरी होते त्या संध्याकाळीपर्यंत तयार होते. GR संध्याकाळीपर्यंत निघेल. GR निघाल्यानंतर एक लिंक आता ऑनलाइन, उस पे हम लोग ये यादी आणि अपलोड करतो. यादी एक वेळी अपलोड झाल्यानंतर आणि शासनाने यादीला मान्यता, ते ऑनलाईन आहे सगळं, शासनाने ऑनलाईन मान्यता दिल्यानंतर थेट त्याचे शासनाच्या अकाउंटवरून शेतकऱ्याच्या अकाउंटवर DBT मार्फत ते पैसे जाते. त्यामुळे KYCचा जो विषय होता तो आता संपला आहे. KYCची आवश्यकता नाही आहे.
थेट जसा यादी अपलोड झाला शासनाने प्रूफ केलं ते पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट गेलं. तर आता तोच प्रयत्न आहे की दिवाळीच्या पूर्वी हे झालं पाहिजे. अच्छा, जसं मी सांगितलं की ज्या ठिकाणी काही शेतकरी राहिलेले आहेत ना, असा एक रिपोर्ट येत आहे की काही ठराविक शेतकरी राहिले आहेत, त्यांचे पण संध्याकाळीपर्यंत आम्ही यादी पाठवतो. त्यांचे उद्या कदाचित जी आर निघेल त्यांचे पण यादी अपलोड करून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतो. पण प्रोसेस आहे, जिल्हाधिकारीचे अहवाल दिला, जी आर निघला आणि त्यानंतर उद्या यादी अपलोड करून त्यांच्या अकाउंटमध्ये. म्हणजे आपलं म्हणणं आहे की सोमवारपर्यंत अकाउंटवर शेतकऱ्याचे पैसे येतील. आमच्या प्रयत्न तसंच आहे. उद्या रात्रीपर्यंत माझे सगळे शेतकऱ्यांचे अकाउंट, माझे सगळे तहसीलदार शेतकऱ्यांची यादी अपलोड करून घेऊ. सॉरी, आज रात्री. पण जी आर निघाले नंतरच आम्ही ऑनलाईन अपलोड करतो. तर आम्ही यादी तयार केली, आज रात्रीपर्यंत तयार. सर एक्झॅक्टली गाळ माती ज्यांची वाहून गेली अशा शेतकऱ्यांची माहिती हो, तो आता ना हे नुकसान झालेलं ते दोन प्रकारचे झाले. तर पिकांचे नुकसान झालंय, दुसरं माती आणि शेतीचे नुकसान झाले. पिकांचे नुकसानचे झालं आता मी येतो तुमच्या माती आणि शेती किती झालं. त्यामध्ये काय आहे, पिकांच्या नुकसानात तुम्ही एक क्षेत्रामध्ये गेला नाही की मला दिसला की पूर्ण गावामध्ये सगळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे, ते तुम्ही लवकर करू शकता. पण मातीच्या आणि शेतीच्या नुकसानासाठी तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावे लागेल. कारण की किती फीटच्या कट झालंय, किती फीटच्या शेती माती वाहून गेली आहे, त्यामुळे थोडा वेळ लागते. तर हे कुणी लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे गेल्यानंतर आपण त्यावर काम सुरू करू. लाईन लिस्टिंग आम्ही रफली एक तयार केली आहे, पण थेट कृषी साहेब कुठे जाऊन जे पंचनामा करतात ना, हे शेत पिकांचे पैसे गेल्यानंतर आम्ही त्यावर प्राथमिक आपल्याला काय अवघड आहे सांगणे. कारण तो मतलब धर्मावरच्या अधिकाऱ्यांची चूक आहे पाणी सोडण्याची त्याच्यामुळे हे परिस्थिती निर्माण झाली. या दोन गोष्टी आहेत त्यामध्ये. आता पाणी सोडण्यामध्ये सीना कोरेगाव जे बंधारे आहे तो तुमच्या तिकडे आहे धाराशिवमध्ये, बरोबर ना. सीना निमगाव बंधारा तुमच्या एरियानगरमध्ये आहे. पाणी सोडण्याचं काम ते इरिगेशन विभागचं आहे. आता मला वाटत नाही की चूक झाली असेल, पण मी त्याबद्दल तो विभागचे एक्सपर्ट किंवा अधिकारी मी नाही आहे. मी त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं विधान भाष्य करणं योग्य होणार नाही. पण तुमच्या माझ्या माहितीप्रमाणे एकाच वेळी धाराशिवमध्ये, अहिल्यानगरमध्ये, बीडमध्ये आणि सोलापूरमध्ये एकच वेळी एवढा मोठा पाऊस कधी झाला नव्हता. आणि धाराशिवच्या जे तुमच्या कॅचमेंट एरिया आहे बीडच्या आणि अहिल्यानगरच्या, सगळे कॅचमेंट एरिया त्या ठिकाणी पाऊस पडते ते सगळे सोलापूरमध्ये बरोबर. आणि सोलापूरमध्ये तर पाऊस पडलाच होता. तर आतापर्यंत चारो जिल्हा पकडून एवढा मोठा पाऊस एक ठिकाणी एकाच काळामध्ये झाला नव्हता. नंबर 1. नंबर 2, किती पाणी सोडायचे, काय सोडायचे ना, तो सीना कोरेगाव जो बंधारा आहे त्याच्या कॅपॅसिटी किती आहे, 5.3 TMC आहे. उजनीच्या किती आहे, 117 TMC आहे. म्हणजे जवळपास 23-24 गुणा जास्त त्याची कॅपॅसिटी आहे. आता सीना कोरेगाव बंधारामध्ये 100% जोपर्यंत बंधारा भरले असते, पण 5 TMC तुमच्या क्षमता असताना किती तुम्ही पाणी तिथे स्टोर करू शकता, बरोबर ना. हे आय डोंट थिंक की इरिगेशन विभागाची चूक होती आणि त्यांनी जर बरोबरपणे हे मॅनेज केला होता तर पूर आलंच नव्हता. असं कहणं आय डोंट थिंक गलत आहे मेरे हिसाब से. कारण क्षमता खूप कमी आहे, हा एक लक्षात ठेवला पाहिजे. सर आपल्या जिल्ह्यासाठी मदतीचं तुम्ही जे केलं आहे, 2-3 वर्षात पुन्हा एक रुपये झालं, परत ते कसं तुम्ही सांगणार की तुम्ही शेती करा, ते सुटून देणार नाही. मतलब क्लायमेट चेंजवर माती खडून गेली आहे, शेती करतोय, त्यावर मला तुम्ही काम करण्याची दिवाळी किट संदर्भात आपण ती संकल्पना मांडली पूरग्रस्तांची दिवाळी सुद्धा चांगली. दोन प्रकारचे किट आहेत, 3 प्रकारचे किट आहेत. ते सेवाभावी संस्था होतं त्यांनी स्वतःने दिला, तो वेगळा. त्यासाठी जिल्हास्तरीय मदतनीस, तालुकास्तरीय मदतनीस मार्फत फक्त आम्ही त्यांना सांगितलं की कुठे त्या गोष्टीच्या होतं. दुसरं आहे की मी सांगायला विसरलो की अक्षय पात्रा फाउंडेशनला आम्ही जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांनी 1,20,00,000 रुपये इकट्ठा केले होते. सरकारी बँकशी जितनी बँकेने घेतली त्यांनी 27 लाख रुपये इकट्ठा केले. नगरपालिकेने 11 लाख रुपये इकट्ठा केला. हे सगळे 1.5-2 कोटी रुपये अक्षय पात्राला दिला होता. हे लोकांना सांगू ज्यांनी डोनेशन दिलं होता. आणि जसं मी सांगितलं, बंगळुरूमध्ये ते
प्रत्येक दिवस 24-25 लाख लोकांना ते गरम ताजा आहार मोफतमध्ये देतात. त्यांच्याकडे एक प्रोक्युरमेंट विंग आहे. फूड सेफ्टी स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI बॉडी आहे. त्यांचे सर्टिफाईड वेंडर्स करूनच ते सगळे तांदूळ, गहू, मीठ, आटा, हल्दी, नमक ते देतात. त्यांची ऑडिटिंग विंग आहे, कारण खूप मोठी संस्था आहे. तर तो 12,000-13,000 राशन किट आम्ही जे मला वाटतं की मंजूरमध्ये जो दिलं होतं त्या ठिकाणी मी सुरू केलं, ते ऑलरेडी पोहोचलं. आज DPTC मधून आम्ही जे राशन किट देत आहोत ना, तो माननीय पालकमंत्री साहेबांच्या संकल्पना आहे की आम्हाला राशन किट दिवाळीच्या आधी दिला पाहिजे. त्याप्रमाणे 15,000 लोकांना आम्ही राशन किट हे केलं आहे. त्याच्या अगेन पुणे तालुका लेवलवर जाते छोटे टेम्पो हातीमध्ये लोड होते, जसं चारा आम्ही वाटप केलं होतं सेम आहे. तिथे जातील आणि तिथे ते चारा जे तुमच्या राशन किट वाटप समिती आहे ग्रामसंस्थेमध्ये, ज्यांच्या घरात पाणी गेलं आहे, ज्यांचे पंचनामा झालेले आहे, तेच लोकांना ते तिथे वाटप करतील. गावामध्ये एक ठिकाणी ठेवलं त्याप्रमाणे आहे. दिवाळीच्या आधी एक दिवस आधी सगळ्यांना तो संख्या किती? 15,114. 15,000. सोलापूर जिल्ह्यामध्ये यापूर्वी कधी पूर आला होता असं माहित नाही. मी आणि जिल्हा परिषद साहेब पुढच्या 3-4 दिवसापासून सगळे SOP आम्ही ड्राफ्ट काय केलं पाहिजे. नंबर 1 मतलब जेव्हा मी गडचिरोलीमध्ये CO होतो, CO जिल्हा परिषद, त्यावेळी पण एक महापूर आला होता. त्याचे एक चांगला अनुभव होता मला, पण या ठिकाणी खूपच वेगळा आला. म्हणजे इथे लोकांना सवय नव्हती. तो खूप मोठा प्रॉब्लेम. गडचिरोलीमध्ये खूप मोठा पूर आल्यानंतरही मला वाटते की 100-150 लोकांना आम्ही पाण्यातून बाहेर काढलं होतं. इथे 4,531 लोकांना बाहेर काढलं. तिथे आदमी आम्ही नाही बोलू शकतो. बरोबर. सगळे SOP आम्ही ड्राफ्ट करणार आणि बाकी त्याच्या चांगला मतलब हे या ठिकाणी घेण्याची पण एक माझे उद्देश होता की एक वेळी व्हिडिओवर कॅप्चर झालं ना, तर दुसऱ्या जिल्हाधिकारी व्हिडिओ जर पाहिला ना, त्यांना पण बरेच गोष्टी कळत. पण तरी सुद्धा लिखित एक डिटेल SOP तयार करावी लागली की कुठले गाव सर्वात पहिले पाणीचे खाली बघा, नदी जे वेढा घातला आहे ना, ते कुठल्या भागात घातला होता, कधी कोणाला बाहेर पडावं लागेल, शेल्टर होऊन कुठे आहे. खूप बारीक गोष्ट असतात. गडचिरोलीमध्ये आम्हाला अनुभवला. गडचिरोलीमध्ये शेल्टर होम आम्ही सेटअप केला होता अगोदरपासून. जसं मी सांगितलं त्याची लोकांची सवयी आहे, तर माहीत आहे की शेल्टर होम कुठे आहे. शेल्टर होम सेटअप केलं आहे, तिथे मेडिसिन किट ठेवलं आहे, तिथे गॅस सिलेंडर ठेवलं आहे, तांदूळ गहू सगळे ठेवलं आहे. जेव्हा पूर आला ना, तर बरेच शेल्टर होममध्ये काय झालं की कोई शाळा, मोस्टली शाळा होता है, शाळा में कोई ताला मार के चला गया, चाबी किसके पास है, ना फोन लग रहा है ना कुछ लग रहा है. ते शेल्टर होमच्या समोर 100-150 लोक उभे आहेत आणि टीव्ही कोणाकडे ठेवून माहिती आहे. तुम्ही गॅस सिलेंडर ज्या ठिकाणी मी नाही देऊ शकलो तिथे लाकड दिला होता, प्राइवेट फायर सगळे भिजला. वहाँ पे लोग पहुंच गए और खाना बन नहीं पा रहा है ना. बहुत बारीक चीज होती है. ते सगळे गोष्टी जर तुम्हाला एक मोठ्या SOP तयार करावे लागेल, त्याच्या अंतर्गत शेल्टर होमच्या एक SOP, बाहेर लोकांना काढण्याचे एक SOP, सगळे SOP तुम्हाला एकदम डिटेलमध्ये तयार करावे लागेल. आणि तयार केल्यानंतर देखील बघा, कलेक्टरचे जॉब एवढा व्यस्त असतात ना की पुढच्या जे कलेक्टर येतील ना, त्यांच्याकडे किती वेळ असेल की हे बसून वाचण्याचं ना, त्याबद्दल एक शंका आहे. म्हणून हे व्हिडिओ आम्ही वारंवार या ठिकाणी आम्ही देतो. मतलब अशा प्रकारचे SOP आम्ही तयार करून घेऊ, PPT पण तयार करून घेऊ. पण नेक्स्ट कलेक्टर त्यांच्याकडे वेळ असला पाहिजे तो वाचण्यासाठी पूर्णपणे. अच्छा, वाचण्याचं फक्त वाचण्याचा इश्यू नाही आहे, ते ना तुमच्या मशिनरीमध्ये इन्स्टिल झालं पाहिजे. बरोबर ना. मतलब त्यांना मतलब हे माहीत असलं पाहिजे की ठीक आहे, एक वेळी जर असं आला तर मला हे करायचे, त्यांना हे करायचे, तलाठीला हे करायचे, तर तुम्हाला मॉड्युलिंग सारखा घ्यावे लागेल. फक्त एक वाचून चालणार नाही. परवा मुख्यमंत्री साहेब 7-8 वर्ष झाले. आता त्यामध्ये जे मेन प्रॉब्लेम आहे, प्रत्येक DPTC दिशा समितीमध्ये मी बोलत असतो, त्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय. मी IT पार्कवर येतो, पण मी तुम्हाला सांगतो की त्यामध्ये वेट कसं का आम्ही घेतो ना. सोलापूर फ्लायओव्हरमध्ये तुमचे 10 राज्य शासनाचे 10 विभाग आहेत, ज्यांचे जागा जे आहेत ना त्यामध्ये भूसंपादन करायचे. आणि भारत सरकारच्या केंद्र शासनाचे 4 विभाग आहेत, BSNL, पोस्ट ऑफिस, डिफेन्स आणि रेल्वे. त्यांची जागा तुम्हाला घ्यायची आहे. आता डिफेन्सची जागा ज्या तुम्हाला घ्यायची ना, तो डिफेन्स आणि रेल्वेची ती मान्यता माहिती आहे तुम्हाला कुठून मिळणार तुम्हाला.
भारत सरकारच्या कॅबिनेटमध्ये मतलब भारत सरकारचे जे कॅबिनेट मिटिंग असते त्यामध्ये तो गोष्ट एजेंडावर आला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला ती परवानगी मिळते. बरोबर. मला वाटतं की त्यावेळी जर नॅशनल हायवे किंवा जे पण येत नाही त्यांनी थोडा अभ्यास केला असताना तर अलाइनमेंट चेंज करून हे सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे लँड सोडून करून राज्य शासनाच्या मिळून गेला. आणि तर उद्या सीएम साहेबांना फक्त त्यांनी सांगितलं की मी बैठक घेतो सर्व प्रधान सचिव आणि मुख्यमंत्रीला सांगतो की तुम्ही कलेक्टरला जागा द्या. पण केंद्र शासनाची जी चार्ज आहे ना स्पेशली डिफेन्स तो घेणे खूप अवघड असते. कारण कॅबिनेटमध्ये झाला पाहिजे. त्यावेळी जर थोडा मतलब शांत दिमाग से ये अगर ये किया जाता ना तो कदाचित यावेळी नॅशनल हायवे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी जागा आहे ती म्हणतो सोडून मला लँग्वेज चेंज करून काही तर त्यावर माल करण्यात आला असतो. त्यावेळी तुमच्या बोर्डामध्ये जर तुम्ही पाहिलं कधी सँक्शन झालं होतं बोर्डामध्ये 12-13 वर्ष झाले. आता त्यावेळी जर हे थोडा एक्सरसाइज करण्यात आला होता ना की या ठिकाणी जिगर पण आहे आणि त्यापेक्षा जास्त तुमच्या मालडोकच्या आहे तर तुम्ही थोडाफार त्यामध्ये लँग्वेज चेंज करून किंवा त्यावेळी मतलब रनवेमध्ये जे आलं ना तोच प्रॉब्लेम आहे. तुमच्या एअरपोर्टमध्ये साईडमध्ये जर आला असता मालडोकच्या एरिया तर तुम्ही एअरपोर्टची एरिया तुम्ही कमी करून दिला असता की तिथे बाउंड्री आणि तिथे शिफ्ट करतो थोडा एरिया कमी तुमच्या रनवेमध्ये आलं आहे म्हणून तुम्ही करतो. कुठे मोठा प्रोजेक्ट असते ना बायटी पार्क असो किंवा घोडामणी एअरपोर्ट असो किंवा सोलापूर फ्लायओव्हर असो किंवा एअरपोर्ट भोटी एअरपोर्ट कुठलाही असो प्रोजेक्टमध्ये लवकर पण आम्ही मतलब डिक्लेअर करून घेऊ की हे झालं ते झालं एकदम असं नाही होणं चाहिए. म्हणून आहे की हे दोन मोठे आतापर्यंत असले. IT पार्कसाठी दोन गोष्टी आहेत त्यामध्ये. एक आहे की कलेक्टरला जमीन शोधायची जागा शोधायची IT पार्कसाठी. जागा शोधणे अतिशय सोप गोष्ट आहे कारण सोलापूरमध्ये मुंबईसारखं परिस्थिती नाही आहे की कुठे जागाच नाही. जागा आहे ना तुमची दिल्लीमध्ये आहे होटलमध्ये आहे कोणतीमध्ये आहे खूप ठिकाणी आहे. पण प्रॉब्लेम काय आहे तुम्ही समजा की सोलापूरमध्ये IT पार्क आतापर्यंत सुरू का नाही झाला. पुणेमध्ये हिंजेवाडी आहे जे MIDC मध्ये 600 सेटअप केले इंडस्ट्री डिपार्टमेंट. मगरपट्टा सिटी पण आहे या ठिकाणी तुमचे IT पार्क पण आहे आणि तुमच्या लोक पण राहतात. मगरपट्टा सिटी कोण सेटअप केले प्रायव्हेट माणूस तिकडे आहे. तर सोलापूरमध्ये IT पार्क एवढा असं असते ना की म्हणजे खूप पोटेन्शियल आहे खूप पोटेन्शियल तो आतापर्यंत प्रायव्हेट लोकनी येऊन इन्फोसिस TCS हे लोकांनी येऊन तिथे सेटअप केला असता. सोलापूरचे काहीच लिमिटेशन्स आहेत. IT पार्क जेही IT कंपनी आहेत जे तुमच्या विप्रो असो कॉग्निझंट असो इन्फोसिस असो जे पण IT मोठे कंपनीज आहेत ना त्यांचे क्लायंट्स कोण असतात मी आणि तुम्ही नाही असतात. बरोबर ना. ते आहेत कोणी कंपनी दुसरी कंपनी आहे मतलब माझी कंपनी आहे मला काही माझ्या कंपनीसाठी IT सॉफ्टवेअर तयार करायचे IT प्रोडक्ट तयार करायचे मग मी प्रोसेसकडे जातो पैसे देतो आणि ते मला तयार करून देतात. आता ह्यांचे जे क्लायंट्स आहेत ना ते कंपनीज त्यांच्याकडे जे क्लायंट्स आहेत ते सगळे 80% त्यांचे जे क्लायंट्स आहेत ते सगळे फॉरेन कंपनीज आहेत. जर फॉरेन कंपनी असल्यामुळे त्यांना इंटरनॅशनल एअरपोर्टची आवश्यकता असते है ना कारण ते मुंबईमध्ये येऊन त्यानंतर फ्लाइट पकडून नाही येणार. सो वो सबसे पहले एक बहुत बड़ा ड्रॉबॅक. अच्छा जी डोमेस्टिक कंपनी त्यांचे क्लायंट आहेत त्यांना पण चांगला कनेक्टिव्हिटी पाहिजे ना. आता जे दिल्लीमध्ये कंपनी आहे त्यांच्या क्लायंट तर त्यांना पहिले मुंबई यावे लागेल आता त्यानंतर फ्लाईट चेंज करून यावे लागेल. हे आमच्या आणि तुमच्यासाठी मला वाटते की खूप लहान गोष्ट आहे पण मोठे कंपनीचे जे ड्युटी असतात ना त्याचा विचार करत नाही. ते पहिला विचार करतात की त्या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी आहे का नाही. दुसरा तुमच्या त्या ठिकाणी किती 5 स्टार हॉटेल आहे. ज्या ज्या IT कंपनीचे मोठे जे सिनियर लिडरशिपशी मी बोललो ना इन्फोसिस महिंद्रा विप्रो सगळे त्याचं म्हणणं आहे की 5 स्टार हॉटेल किती आहे किती आहे 5 स्टार हॉटेल ते तो 4 स्टार आहे 4 स्टार आहे. तुमच्याकडे किती मोठे हॉस्पिटल आहे तुमच्याकडे किती मॉल आहे किती सिनेप्लेक्स आहे मतलब हे सगळे ना कारण IT कंपनीचे जे एम्प्लॉई आहे ना त्याला एक लाईफस्टाईल पाहिजे. बरोबर. आता हे जे आमच्या एक आम्ही भेद धरला होता की आमचे जे लोक बाहेर गेले आहेत पुण्यामध्ये ते सगळे सोडून तिथे येणार कदाचित असं होणार नाही है ना कारण त्यांचे जे त्यांचे जे मुलं मुली आहेत ते खूप चांगले शाळामध्ये पुण्यामध्ये आहेत त्यांचे आईवडिलांसाठी तिथे हॉस्पिटल खूप चांगलं आहे ते एक लाईफस्टाईल आहे पुण्यामध्ये. बरोबर. तर ते सगळे सोडून तिथे येणार नाही कदाचित है ना
तर तुमच्या कशासाठी सांगतो की सोलापूरचे काही लिमिटेशन्स आहेत. इंटरनॅशनल एअरपोर्ट झाला, तुमच्या हे हॉटेल बाकी लाईफस्टाईल सिटीच्या एक स्टँडर्ड झाला. तर जे तुम्ही जागा शोधणार ना तो तुमच्या एवढा चांगला असला पाहिजे आणि एवढा मतलब चीप असला पाहिजे की IT कंपनी बाकी सगळे लिमिटेशन्सला दुर्लक्ष करून इथे यायला तयार असते. जागा शोधणे खूप सोपं आहे. जागा शोधा, MIDC मंजूर करेल, तो पास होईल, त्यामध्ये रोड बिजली पाणी सगळे डेव्हलप होईल. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कोणी येतच नाही. सर्वात महत्त्वपूर्ण आहे की IT कंपनी या ठिकाणी आले पाहिजे. त्यासाठी जागा शोधण्यामध्ये आम्ही काय केलं आहे की प्रोसेस जे पण IT कंपनीज आहेत ते स्वतः जागा नाही शोधतात IT पार्कसाठी. काही ठराविक कंपनीज आहेत जे त्यांच्यासाठी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जागा शोधतात. त्यापैकी एक कंपनीला DPDC मधून 10 लाख रुपये देऊन आम्ही सिलेक्ट केलं आहे. ते जागा शोधणे त्यांचे सुरू आहे. 27 ऑक्टोबरच्या नंतर ते एक घेतील. त्यांना मी मोर ऑन दिस लोकेशन दिलं आहे की हे आमचा लोकेशन आम्हाला आवडला, त्याच्याबद्दल स्टडी करत ते घेतील, तिथे ते सर्वे करतील. 5 नोव्हेंबरपर्यंत ते आम्हाला रिपोर्ट देतील आणि त्यानंतर आम्ही MIDCला इंडस्ट्री डिपार्टमेंटला तो अहवाल पाठवतो. ही जागा ज्यामध्ये सगळ्या गोष्टी मतलब रिपोर्ट आमच्याकडे आला आहे, ही जागा चांगली आहे. प्रोसेस आहे की त्यानंतर इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या MIDCचे एक लँड सिलेक्शन कमिटी आहे, जागा निवड समिती. ते लोक येणार आणि ते ती जागा पाहणार. त्यांचे जे चेकलिस्ट आहे तो पण आम्ही चेकलिस्ट घेतला आहे आणि तो चेकलिस्ट पाहूनच आणि एक इंडियाच्या मध्ये जे LC आहे कंपनी त्यांच्याकडून रिपोर्ट घेऊनच आम्ही अहवाल सादर करणार. नंतर त्याच्याकडे अहवाल जे ते पण सांगतील की आमच्या चेकलिस्टमध्ये तर सगळे ओके आहे, जे तुम्ही जागा तयार केलं. त्यानंतर त्यावर बिजली पाणी हे सगळे तयार करण्यासाठी जे पैसे लागतील ते कॅबिनेटमध्ये मंजूर होते आणि त्यानंतर ते कन्स्ट्रक्शन सुरू होईल. पण हे सगळे केल्यानंतर IT कंपनी तिथे यायला तयार असते. तिथे जागा चांगली असली पाहिजे. दुसरा तुमच्या Tier 2 जे सिटी आहे ना ते आजपर्यंत भारतमध्ये ठराविक शहर आहेत ते Tier 2 सिटी आणि IT कंपनी तिथे IT पार्क चांगला सुरू आहे. भुवनेश्वर आहे, म्हैसूर आहे, नागपूर पण आहे, पण नागपूर थोडा मोठा सिटी झाला. बरोबर. मी माझ्या टीम भुवनेश्वरला पाठवला तर 2-3 ऑक्टोबर तिथे जाऊन ते फूड स्टडी केलं त्यांनी की भुवनेश्वरमध्ये ओडिशाच्या IT पॉलिसीमध्ये काय काय अशी वेगळी गोष्ट आहे. टॅक्स सबसिडी असो, पॉवर टॅरिफ असो किंवा टॅक्स ब्रेक असो, जे पण गोष्टी असतात जे आमच्या ठिकाणी नाही आहे. त्याच्या हवाला मी सरकारला पाठवला की जर तुम्हाला इथे IT पार्क सुरू करायचे तर हे सगळे गोष्टी पण आम्हाला. उदाहरणासाठी ओडिशामध्ये 6 रुपये पर युनिट आहे बिजली. आमच्याकडे ते 11 किंवा 12 रुपये युनिट आहे. खूप मोठा तफावत आहे. आता म्हणून NTPCशी माझी चर्चा झाली. त्यांचे म्हणणे की 13 मेगावॉटचे आमच्या सोलर पॅनल तयार आहे. 2-3 महिन्यात तो कनेक्ट होईल ग्रीडवर आणि ते आम्ही तुम्हाला 3.5 ते 4 रुपयामध्ये विकू शकतो. तो जर अग्रीमेंट झाला ना तर IT कंपनीसाठी एक हे होईल की ठीक आहे, ते पॉवर पर म्हणजे तुमच्या चीप आहे, तिथे जमीन पण खूप स्वस्त आहे, खूप चीप आहे, जागा पण चांगली आहे. त्यानंतर ते येतील. बरोबर. काहीतरी एक IPA असतात, इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज. ते काय करतात की ते प्रत्येक IT पार्क हिंजेवाडी, हडपसर, बॉम्बे, बँगलोर, हैदराबाद जाऊन ते सांगणार की सोलापूर IT पार्कमध्ये अमुक अमुक प्रकारचे सोयी सुविधा आहे, पॉवर चीप आहे, जमीन चीप आहे. ते लोकांना इथे आणतील. कारण मी तर जाणार नाही वेगवेगळ्या ठिकाणी, 700 लोक जाऊ शकणार नाही. बरोबर. तर हे सगळे केल्यानंतर IT कंपनी येतील. नाहीतर होणार काय माझ्यासाठी बघा, माझ्या 5 ते 6 महिने मॅक्सिमम इथे आहेत ना. मी एक जागा इथे देऊन टाकली, हल्ला झाला की कलेक्टर साहेबने IT पार्क पण सुरू करून दिला एअरपोर्टच्या नंतर. आणि जेव्हा 2 वर्ष नंतर IT पार्क तयार होईल तेव्हा तुम्हाला कळेल की एकही माणूस इथे यायला तयार नाही. हे सगळे बॅकग्राउंड वर्क करूनच आम्हाला करावे लागेल. इसलिए बहुत हड़बड़ी करने की फिर भी 15 नवंबर तक माझ्या जे हवाले जागाबद्दल तो जाईल. बाकी NTPCचे अग्रीमेंट तो 2-3 महिने लागेल, पण त्यामध्ये वेळ आहे. अभी तो 2 साल तो आपके IT पार्क शुरू तो होने नहीं. पण अर्थ ऐसा है कि जो मोटे प्रोजेक्ट है उसको बहुत स्टार्टिंग में बहुत प्लान से करो. जब एग्जीक्यूशन आता है ना तब आप तेजी से करो उसको. रोज जीवित क्या हुआ है. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या
तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज, बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99. आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मूळव्याध, भगंदर, नासू यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मतदा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 6095 9822 60 60 97. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, ऑथोराइज्ड डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, एरल डाइट, बिर्ला शक्ती, बांगर, जुवारी सिमेंट, डॉक्टर फिक्सेट वॉटरप्रूफ एक्सपर्ट, क्रिस्टल कंपनीचे ASC ब्लॉक, पत्रा शेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील, अँगल, चॅनल, स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील. आणि एकाच ठिकाणी सर्व साहित्य बांधकाम, स्टील, मेटारोल स्टील, सर्व कंपनीचे सिमेंट, वॉटरप्रूफिंग लिक्विड, ॲस्ट्रल प्लंबिंगचं साहित्य व ॲस्ट्रल कंपनीचे बाथ फिटिंग, फर्निचर साठी लागणारे प्लायवूड आणि हार्डवेअर सुद्धा आता उपलब्ध आहे. एकदा अवश्य भेट द्या. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील. प्रोप्रायटर राजय्या गज्जम, 94 23 59 12 59 80 87 55 16 79. आमचा पत्ता शाखा नंबर 1 P12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. शाखा नंबर 2 MIDC अक्कलकोट रोड, आनंद तारा लॉन समोर, सोलापूर.